राहुलजी ढिकले यांचं स्वागत करतो आणि यांच्या पुढील कालावधीत या चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सर्व पदाधिकारी, चित्तूरचे सर्व पदाधिकारी, सोनलताई दगडे आणि आता ज्यांचा आमचा सत्कार झाला ते आमचे युवा नेते आदरणीय आमदार राहुलभाऊ ढिकले आणि आमदार सीमाताई हिरे आणि इथं उपस्थित सर्व मान्यवर, मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते की तुम्ही आम्हाला मत दिली म्हणून आम्ही निवडून आलो आणि तुमच्या मतांमुळे आम्ही निवडून गेलेलो आहोत. त्यामुळे आम्ही तिघही असे आहोत की आम्ही काम करणारे आहोत. तुम्ही जर बघितलं असेल की राहुलभाऊंची सेकंड टर्म आहे, माझी आणि सीमाताईंची आता तिसरी टर्म आहे. पण तू जेव्हा जेव्हा महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने आम्हाला हात दिली असेल किंवा जितूने आम्हाला हात दिली असेल तेव्हा आम्ही आपल्या सोबत असतो. आणि व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये केलेल्या टीकेला संजीव मी उत्तर दिलेलं होतं संजय राऊतांच्या, आम्ही त्याचा निषेध पण केला होता. आणि चुकीची गोष्ट आहे की व्यापारी आहे म्हणून जीएसटी जमा होतो, जीएसटी जमा होतो म्हणून सरकार चालतं. त्यामुळे अशा पद्धतीच्या लोकांना जनतेने, व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी जागा दाखवलीच, परंतु त्यांना त्यांचा पराभव जो होता तो दिसत होता. आणि त्याच्यामुळे असं म्हणतात ना की पायाखालची वाळू सरकली की माणसं बेताल बोलायला लागतात. माझी तर निवडणूक अजूनच वेगळी होती. म्हणजे निवडणूक विकासावर होती का भलत्या कुठल्या विषयांवरती होती आणि कोणी कोणावर काय बोलावं हा पण जरा एक मुद्दा आहेच. नाशिक शहर तसं खूप छोटे, कोण काय करतं आणि कोण कसं आहे हे नाशिककरांना खूप चांगलं माहिती आहे. त्यामुळे मी कधी चिंता त्या विषयाची केली नाही. पण माझा मतदारसंघ थोडा अवघड होता कारण जवळपास 90,000 मुस्लिम समाजाची मतं आहे आणि भारतीय जनता पार्टीला आम्हाला ह्या समाजाची मतं फारशी कधी पडत नाही. त्यामुळे ती 90,000 वजा करायची आणि मग माझ्या विजयाचं गणित मला बांधायचं होतं. परंतु तुमच्यासारख्या लोकांनी, सर्व सुज्ञांनी खूप चांगला निर्णय घेतला आणि मला पण निवडून दिलं. त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते. इग्नोर केलेलं बऱ्याचशा काही गोष्टी. आणि दुसरी गोष्ट जी आहे ते आपण शिवस्थावर बोलल्या, बाकी सगळ्या गोष्टी बोलले, परंतु जेव्हा जेव्हा आपल्याला गरज लागली तेव्हा आम्ही मदतच केली. माझ्या मतदारसंघातले बरेच लोक तुमच्यासाठी तिथे आहेत. प्रत्येक जण हा कुटुंबाप्रमाणे माझ्या मागे उभं राहिला. आमचा हेमंत शेठ असतील किंवा आमचे भाऊ असतील, हे सगळ्यांनी मदत केली आणि त्याच्यामुळे मी आमदार आहे आणि ती जाणीव पण मला आहे. आणि जेव्हा जेव्हा भविष्यात आपल्याला काही आमचे नाका शेठ काही काम पडलं तर सांगा, आपण सर्व आमदार आपल्यासाठी नक्कीच एक चांगला स्टँड घेऊ. आपल्या जितूविषयी सांगायचं तर जैन स्थानकाला मला वाटतं सगळ्यात जास्त निधी हा मी दिला आहे. कारण आपल्या चांभार लेन असेल किंवा जैन स्थानक असेल किंवा नाशिक रोडचं जैन स्थानक असेल त्या भागात जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न 5 वर्षात केला आहे. आणि जैन समाज सुद्धा 100% 100 नव्हे तर 200% आमच्या मागे उभं राहिला ही मला सांगताना आनंदाची बाब आहे. आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो कारण आपण जे आहेत ते BJP परिवारातला आहात आणि आमच्यासमोर पैशाचा पाऊस पडत असताना आपण सर्व आमच्या मागे उभं राहिला ही सर्वात महत्त्वाची. आणि त्याच्यामुळे आपला विश्वास हा नक्कीच सार्थ ठरवू. नंतर परत आपल्याला भेटू आणि ज्या ज्या मागण्या आहेत त्याच्याविषयी सविस्तर चर्चा करू. आज नेमके कार्यक्रम खूप आहेत, त्याच्यामुळे जास्त न बोलता आपले परत एकदा सर्वांचे आभार मानतो. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर जी महाराष्ट्रातल्या सर्व व्यापारी उद्योजकांची शिखर संस्था आहे, या शिखर संस्थेकडनं आज नाशिक शहरातील नवनिर्वाचित तिन्ही आमदार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र चेंबर हे कायम उद्योग क्षेत्रासाठी, व्यापाऱ्यांच्या समस्यांसाठी नवीन काय करता येईल किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यातनं काय मार्ग काढता येईल याच्यासाठी केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, याच्यामागे पाठपुरावा करत असते. आणि हा पाठपुरावा करत असताना स्थानिक आमदार हे महत्त्वाची भूमिका निभावत असतात. त्यांचं सहकार्य चेंबरच्या तर्फे किंवा चेंबरच्या माध्यमातून व्यापार उद्योजकांना राहावं या सत्कारामागचा उद्देश होता. चेंबर ही संस्था ही पक्षविरहित असली तरीही जे राज्यकर्ते असतात त्यांना बरोबर घेतल्याशिवाय कुठलेही प्रश्न व्यापाऱ्यांच्या उद्योगांचे मार्गी लागू शकत नाही, याची पूर्ण जाणीव चेंबरच्या सदस्यांना आहे. आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये
चांगले चांगले उद्योग यावे, व्यापाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यातनं निवारण व्हावं याचा प्रयत्न चेंबरच्या माध्यमातून करणार आहोत. नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2027मध्ये येऊ घातलेला जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरासाठी जास्तीत जास्त निधी हा केंद्र शासनाकडनं ज्या पद्धतीने सध्या प्रयागराजला पुढच्या फेब्रुवारीमध्ये येऊ घातलेला जो काही सिंहस्थ आहे तिथे 2200 कोटी रुपये रेल्वेने नुसते खर्च केलेले आहेत. 3200 करोड रुपये हे राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामार्फत दिलेले आहेत. साधारणतः 5200 कोटीच्या आसपास निधी हा केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मार्फत प्रयागराजमध्ये होणार आहे. तर मला वाटतं नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोघांचं महत्त्व लक्षात घेता नाशिक शहराला 6500 कोटीहून अधिक महत्त्वाची रक्कम ही सिंहस्थ निधी मिळून मिळावी ही अपेक्षा या चेंबरच्या माध्यमातून आमदारांकडनं आणि खासदारांमार्फत आम्ही केंद्र शासनाकडे मागणार आहोत. धन्यवाद.